गोष्टीचे नाव आहे गुलाबी पंखांचा चिमणा. एका घनदाट जंगलात अनेक चिमण्यांच्या थव्यात एक छोटा चिमणा राहत होता. त्याचं नाव होतं चिमकू. इतर सगळ्या चिमण्यांचे पंख करड्या रंगाचे होते, पण चिमकूचे पंख चमकदार गुलाबी रंगाचे होते. या वेगळ्या रंगामुळे इतर चिमण्या त्याची नेहमी खिल्ली उडवायच्या. चिमकू, तू खूप भडक दिसतोस, शिकारी तुला लगेच पाहतील, तू आमच्या थव्यात मिसळून जात नाहीस. चिमकूला खूप वाईट वाटायचं. त्याला वाटायचं, आपण जर इतरांसारखे करडे असतो तर किती बरं झालं असतं. एके दिवशी जंगलात खूप जोरदार वादळ आलं. वाऱ्यामुळे सगळी झाडं आणि आकाश धुळीने भरून गेलं. सगळं करडं आणि अस्पष्ट झालं. चिमण्यांना आपलं घर दिसत नव्हतं. इतर चिमण्या घाबरून ओरडू लागल्या. त्यांना या करड्या वातावरणात दुसरी करडी चिमणी ओळखणं कठीण झालं होतं. पण चिमकूच्या गुलाबी पंखांमुळे तो सहज दिसत होता. चिमकू लगेच पुढे आला. त्याने धीटपणे आवाज दिला, मित्रांनो, माझ्या गुलाबी पंखांच्या दिशेने या, मी तुमचा मार्गदर्शक बनतो. सगळ्या चिमण्यांनी चिमकूच्या चमकदार गुलाबी पंखांच्या प्रकाशाकडे पाहिलं. त्या पंखाच्या मदतीने सगळ्या चिमण्या सुरक्षितपणे आपल्या घरात पोहोचल्या. वादळ शांत झाल्यावर सगळ्या चिमण्यांनी चिमकूचे आभार मानले. त्यांना कळलं की ज्या वेगळेपणामुळे ते चिमकूची खिल्ली उडवायचे, त्याच खास रंगामुळे चिमकूने सगळ्यांचे प्राण वाचवले होते. त्या दिवसापासून चिमकू गुलाबी पंखांचा हिरो बनला. चिमकूने ठरवलं की तो आता कधीच आपल्या वेगळेपणाबद्दल लाजणार नाही. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो? जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते, तीच तुमची सर्वात मोठी ताकद असते. थँक्यू वॉचिंग फॉर धमाल गोष्टी आणि गाणी. अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.